बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थानिक किंमत हा चॅप्टर बघणार आहोत। स्पर्धा परीक्षेला स्थानिक किंमत या चॅप्टरवरती 1 मार्कासाठी हमखास प्रश्न विचारला जातो। तर बघूया आपण स्थानिक किंमत। बघा एकूणच आपल्याला अंक दिलेले असतात, काही 10,000, 20,000, 25,000, 30,000 अशा मोठमोठ्या संख्या दिलेली असतात। त्या संख्येतून एक अंक निवडून आपल्याला त्या अंकाची स्थानिक किंमत काढायची असते। तर बघा कशा पद्धतीने असते ते बघूया आपण आधी। आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर स्थानिक किंमत सांगितली तर त्या अंकाच्या स्थान जिथं त्या अंकाचं स्थान आहे त्या स्थानाच्या पुढचं ज्या संख्या असतात त्या संख्या म्हणजे स्थानिक किंमत। स्थानिक किंमत काढण्या अगोदर एक आपण उदाहरण लिहून घेऊया। बघा 20,561, ठीक आहे। आता 20,561 हा अंक आपल्याला देण्यात आलेला आहे। तर कधी पण आपल्याला प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस काय करतात, 5 ची 20,561 या अंकातील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती असा प्रश्न आपल्याला विचारला जातो, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो। आता बघा 5 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला विचारण्यात आलेली आहे। आता काय करायचे, ज्या वेळेस बघा तुम्हाला सुरुवातीपासून बेसिकपासून सांगतो मी, म्हणजे विसर नाही पडणार तुम्हाला। 1 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे, 1च आहे। 6 या अंकाची स्थानिक किंमत किती नंबरला आहे, एकक म्हणजे 1 दशक। आता 2 नंबरला 6 आहे म्हणजे 6ची स्थानिक किंमत किती राहील, 60, ठीक आहे। एकक दशक शतक। आता 5 आहे, 5 इथे घेऊन घेऊ, 5ची विचारले, 5ची स्थानिक किंमत किती राहील, 500। आता 0ची काय व्हॅल्यू नाही आहे म्हणून त्याला जशास तसं आपण इथे लिहून देऊ। 2ची स्थानिक किंमत इथे बघा, 2च्या पुढे किती शून्य आहे, 1 2 3 4 म्हणजेच 2ची स्थानिक किंमत किती, 20,560 आणि 1 ह्या झाल्या स्थानिक किंमती। आता 1ची स्थानिक किंमत जर विचारली असती तुम्हाला तर किती दिलं असतं, तुम्ही लोकांनी 1च सांगितलं असतं। 6ची जर स्थानिक किंमत विचारली असती तर 60 आणि 500ची जर 5ची स्थानिक किंमत विचारली आहे आपल्याला इथे तर काय 5, याची स्थानिक किंमत किती 5 आणि 0ची स्थानिक किंमत इथं काही नाही म्हणजे 0 आणि 2ची स्थानिक किंमत जर विचारली तर किती येईल, 20,000 येईल। आता ही झाली स्थानिक किंमत। बघा आपल्याला स्पर्धा परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो ते पण एकदम व्यवस्थित बघून घ्या, म्हणजेच तुम्हाला अडचण येणार नाही। आता प्रश्नात देण्यात आलेला आहे की 2 आणि 5 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती असा आपल्याला प्रश्न विचारण्यात येतो। तर बघा 2 आणि 5 या अंकातील स्थानिक किंमतीतील फरक आपल्याला विचारण्यात आलेला आहे। सर्वात आधी काय करून घ्यायचं, 2ची स्थानिक किंमत किती आहे हो, इथे सरळ लिहून घ्यायचं, किती आहे 20,000, किती आहे 20,000 दिलेली आहे। 2ची स्थानिक किंमत 20,000 आणि 5च्या स्थानिक किंमतीचं किती आहे 500, 5ची स्थानिक किंमत किती आहे 500, फरक दिलेला आहे। फरक म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, वजाबाकी करून घ्यावं लागेल। कारण वजाबाकी करण्याचं कारण काय आहे, कारण फरक दिलेला आहे। आता 20,000मधून 500 गेले तर शिल्लक किती राहतात, सरळच गणित आहे 19,500, हेच त्यांच्यातील फरक राहील, फरक। असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात स्पर्धा परीक्षेला। तर बघूया आपण याच्या पुढे आता दुसरा प्रश्न, म्हणजे तुमच्या लक्षात नीट येऊन जाईल। तर बघूया 46,945 या अंकातील 6 या अंकाची स्थानिक किंमत किती। बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे, महत्त्वाचं काय आहे, 6 या अंकाच्या स्थानिक किंमत किती आहे। बघा आता सुरुवातीला आपण लिहून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात राहील। याच्या आधी पण तुम्हाला सांगितले होतं मी 46,945, ठीक आहे, ही झाली संख्या। आता बघा हा जो 5 आहे तो
एकक आहे, एकक. हा जो 4 आहे तो दशक आहे आणि हा जो 9 आहे तो शतक आहे आणि हा 6 जो आहे तो हजारामध्ये काउंट येते आणि हा जो 4 आहे हा 10,000, हा 10,000मध्ये काउंट होते. आता इथे संख्या कशा पद्धतीने हे सर्वात आधी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, हे 10,000 हे माहिती जर झालं तर कितीही मोठ्या संख्येची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत याच्यातील फरक वगैरे असं तसं काही विचारू दे प्रश्न, तुम्हाला 1 मिनिटाच्या आत या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. बघा, एकूणच 5 या अंकाची स्थानिक किंमत किती राहील? सरळच 5 राहील. ठीक आहे. 4 या अंकाची स्थानिक किंमत किती राहील? 40 राहील. ठीक आहे. 9 या अंकाची किंमत किती राहील? 900 राहील. 6 या अंकाची स्थानिक किंमत किती राहील? 1 2 3 0 दिले 6,000, याची किंमत किती राहील? 6,000. आता 4ची दर्शनी किंमत किती राहील? 1 2 3 4. बघा, आता 4ची स्थानिक किंमत 40,000 असेल. आता सरळ जर यांची बेरीज केली तर टोटल एकूणच आपल्याला मिळून जाईल. 5 जशास तसे, 4 जशास तसे, 9 जशास तसे, 6 जशास तसे व 4 जशास तसे. आता आपल्याला विचारण्यात काय आलेलं आहे? 6 या अंकाची स्थानिक किंमत किती? 6 या अंकाची जर स्थानिक किंमत सांगितली तर किती येईल? ही 6,000. किती येईल? 6,000 रुपये येईल. अशाच पद्धतीने बघा, आता तुम्हाला काही विचारू द्या यातलं, तुम्हाला लगेच एका सेकंदात उत्तर येऊन जाईल जर ही स्टेप तुम्हाला माहिती असेल आणि ह्या गोष्टी जर सर्व तुम्हाला माहिती झाल्या तर जोपर्यंत तुम्हाला एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख ते XYZ पुढे किती पण येऊ शकते, तर तोपर्यंत आपल्याला माहिती नाही. आता बघा, इथे हा तक्ता झालेला आहे. आता परीक्षेला याच्यावरूनच प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो ते बघूया. सर्वात आधी त्या लोकांनी काय विचारतात? 6 आणि 4 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 6 आणि 4 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता गोंधळ उडतो कशा पद्धतीने आपला. बघा 6ची स्थानिक किंमत किती आहे? एकूणच ही काढलेली आहे आपण. किती आहे? 6,000 आहे. ठीक आहे. परंतु 4 या अंकाच्या स्थानिक किंमत दिलेली आहे इथे. ठीक आहे. तर 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? एकूणच 40. एकूण किती आहे? 40. मग 6,000मधून जर आपण 40 मायनस करून घेतले, 6,000मधून जर आपण 40 मायनस करून घेतले तर शिल्लक राहतात आपल्याकडे 5,960. हाच त्यांच्यातील फरक दिलेला असेल. परीक्षेला विचारतात असाच प्रश्न. आता हा उदाहरण 1 झाला. आता उदाहरण परत दुसरं बघूया. 9 आणि 5 या अंकाच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती? असा जर प्रश्न विचारला आपल्याला, 9 आणि 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील गुणाकार किती असा जर प्रश्न विचारला तर सरळ काय करायचं? 9ची स्थानिक किंमत किती आहे? 9ची स्थानिक किंमत इथे आपल्याला देण्यात आलेली आहे. हे एवढं सारं मी तुम्हाला समजून का सांगत आहे? कारण तुमच्या लक्षात बसावं आणि परत कधी विसरावं नाही याच्यासाठी. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा आणि लाईक करा व्हिडिओला. बघा, 9ची स्थानिक किंमत किती दिलेली आहे इथे? 900. ठीक आहे, 900. आता ह्या 5ची स्थानिक किंमत किती आहे? 5, म्हणजे एकक स्थानला आहे म्हणून 5. ह्या दोघांच्या गुणाकार किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. त्यावेळेस काय करायचं? या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. हा 0 जशास तसा, हा 0 जशास तसा, 9 5 45 म्हणजेच 4,500. ह्या दोन्ही संख्येचा गुणाकार येईल स्थानिक किंमत. कारण इथे 9 तिसऱ्या स्थानावर आहे, याच्या पुढे 2 शून्य द्यावं लागेल स्थानिक किंमत जर विचारली तर. आता बघा, एकूणच 46,945 असं आपल्याला देण्यात आलेलं आहे. परंतु यात बघा, 4ची स्थानिक किंमत किती आहे? 40,000. 6ची स्थानिक किंमत किती आहे? 6,000. 9ची स्थानिक किंमत किती आहे? 900. 4ची स्थानिक किंमत किती आहे? 40. 5ची स्थानिक किंमत किती आहे? 5च आहे, कारण तो एकक स्थानी आहे. सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला हे स्थान माहीत होऊन जाणे. जर हे स्थान माहीत झाले
तर तुम्हाला ह्या गणितात कुठेच अडचण येणार नाही. बघू आपण पुढचा उदाहरण. बघा कशा पद्धतीने पुढचं उदाहरण देण्यात आलेलं आहे. 92,168 या संख्येत 1 ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती, असा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा स्पर्धा परीक्षेला असाच प्रश्न विचारला जातो. आतापर्यंत काय बघितले, स्थानिक किंमत, परंतु या प्रश्नात आपल्याला एकूणच दर्शनी किंमत पण विचारण्यात आलेली आहे. काय विचारण्यात आलेली आहे, दर्शनी किंमत विचारण्यात आलेली आहे. तर दर्शनी किंमत काय असते भानगड, हे पण मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगतो. बघा 92,168 एकूणच किती आहे, 92,168. ठीक आहे. हा झाला एकक, हा झाला दशक, हा झाला शतक, हा झाला हजार आणि हा झाला 10,000. आता हे तुम्हाला माहिती झालं. हा काय एकक, हा दशक, हा शतक, हा हजार आणि हा 10,000 या पद्धतीने. आता स्थानिक किंमतचा अर्थच असा होतो की अंकाच्या स्थान जिथे आहे त्या स्थानाच्या पुढे 2 शून्य द्यायचं, म्हणजेच त्या संख्येची काय निघेल, स्थानिक किंमत निघून जाईल. परंतु आता इथे आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे, दर्शनी किंमत व स्थानिक किंमत याच्यातील फरक किती. अंक एकच देण्यात आलेले आहे. अंक कोणता देण्यात आलेला आहे, एकच अंक देण्यात आलेला आहे. अंक कोणता येतो, 1. आता 8ची स्थानिक किंमत किती आहे, 8. दर्शनी किंमत किती आहे, 8. बघा 8ची स्थानिक किंमत 8, 6ची स्थानिक किंमत किती आहे, 60, 1ची स्थानिक किंमत किती आहे, 0. इथेच तुमचा उत्तर निघाला. 2ची स्थानिक किंमत किती आहे, 2,000 आणि 9ची स्थानिक किंमत किती आहे, 90,000. किती आहे, 90,000. आता बघा आपल्याला विचारण्यात काय आलेलं आहे, 1 या अंकाची स्थानिक किंमत ही निघाली आपली स्थानिक किंमत. काय निघाली, स्थानिक किंमत निघालेली आहे ही 100 काय आहे, स्थानिक किंमत आहे आपल्याकडे. आता बघा आता आपल्याला काय घ्यायचं आहे, दर्शनी किंमतचा एक नियम आहे. दर्शनी म्हणजेच डोळ्याने जी वस्तू दिसते, ॲक्च्युअलमध्ये आपण लगेच पाहतो 1 या अंकाची स्थानिक किंमत जर विचारली असती तर 2 शून्य वाढवले असते, परंतु दर्शनी किंमत ही डोळ्याने दिसते म्हणून 1ची दर्शनी किंमत 1च राहील. आता तुम्हाला 9ची दर्शनी किंमत जरी विचारली तर किती राहील, 9ची दर्शनी किंमत 9च राहील, कारण डोळ्याने डायरेक्ट 9वर फोकस करा. त्याच्या बाजूचे अंक किती आहे, किती शून्य वाढवायचं या संख्येशी काही घेणं देणं नाही. आता बघा सरळ इथून 1ची दर्शनी किंमत आपल्याला विचारण्यात आलेली आहे. ठीक आहे, 1ची दर्शनी किंमत. आता काय करायचं, 1ची दर्शनी किंमत किती राहील, 1च राहील. कारण जी डोळ्याने दिसणारी वस्तू आहे ती सरळ दर्शनी, म्हणजेच त्याला सरळ याच्या अगोदर किती पण संख्या दिलेली असेल यांचा आपल्याला विचार अजिबात करायचा नाही आहे. दर्शनी आला रे आला की 5 विचारो, 9 विचारो, 10 विचारो, सरळ काय करायचं, जी संख्या दर्शनी किंमताला दिलेली आहे तीच संख्या डायरेक्ट लिहून घ्यायची आहे. बघा 1ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती. आता स्थानिक किंमत किती आहे, 1ची 0 आहे आणि दर्शनी किंमत किती आहे, 1 आहे. ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर उरते किती, 99. हाच त्यांच्यातील फरक काय आहे, हाच त्यांच्यातील फरक आहे. कोणता, 99. लगेच आपण दुसरे. आता याच्यात बघा ह्याच टॉपिकमध्ये पूर्णांक, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक याच्यात पण विचारले जातात हार्डमध्ये. आता हे सोपे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितले सोपे. आता इथून पुढे बघूया आपण पॉईंटमध्ये कशा पद्धतीने विचारले जातात ते. 9,563.317 एकक स्थानचा अंक किती, असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा एकक स्थान. आता सरळ आता तुम्हाला याच्या आधीच्या 2-3 उदाहरणात तुम्हाला माहिती झाला असेल की स्थानिक किंमत कोणती. आता स्थानिक किंमत माहिती झालेली असेल तुम्हाला कशा पद्धतीने काढेल. याच्या आधीच्या उदाहरणात तुम्हाला दर्शनी किंमत पण माहीत झाली. आता बघा एकक स्थान, इथे पॉईंट आहे, पॉईंट याच्यानंतर 317, परंतु हा जो 7 आहे ह्या 7ला एकक स्थान म्हणता येणार का, नाही,
कारण ह्या पॉईंटच्या नंतरचे अंक आहे यांना व्हॅल्यू नाही आहे. हे पूर्ण अंक आहे का? नाही आहे, हे पूर्ण अंक नाही आहे. म्हणूनच एकक स्थानचा अंक कोणता राहील? 3. एकक स्थानचा अंक कोणता राहील? 3. आता बघा, आपल्याला परीक्षेत या उदाहरणावरूनच बघून घेऊ आपण. आपल्याला परीक्षेत कशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येतो तो बघून घेऊया. बघा, 9563.317 अशा पद्धतीने प्रश्न देण्यात आलेले आहे. याच्यातील 5 व 1 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? कोणत्या कोणत्या? बघा, 5 व 1, 5 व 1 या अंकातील स्थानिक किमतीतील फरक किती? बघा, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. यावेळेस काय करायचं? सर्वात महत्त्वाचं बघा, 5 1 हे पॉईंटच्या नंतर हे 3 आहे, यांचा विचार करायचा नाही सध्या. आता काय करायचे? 5 या अंकाचा विचार करायचा. 5च्या नंतर किती स्थान आहे? 1 2. सरळच इथे 5 लिहून घ्यायचं, इथे 2 शून्य द्यायचे, कारण 2 स्थानानंतर आहे ना एकक दशक शतक. मग शतक असले तर 500 लिहून घ्यायचे. आता बघा, इथे पॉईंटच्या नंतर 3च्या नंतर 1 आणि 7 आहे, कारण 1 विचारण्यात आलेलं आहे. इथे 1 लिहून घ्यायचं आणि 7च्या समोर 0 द्यायचं. आता बघा, आता यांच्यातील फरक विचारण्यात आलेला आहे, त्यावेळेस काय करायचे? बघा, 500.000 घेऊन घेऊ. ठीक आहे. आता इथे जिथे पॉईंट आहे वजाबाकी किंवा बेरीज करताना तिथे पॉईंटच्या खाली सरळ पॉईंट लिहायचा. इथे पण 0 0 1 यांची वजाबाकी करून घ्यायची. कितीही मोठी संख्या असू द्या किंवा कितीही छोटी संख्या असू द्या, जर पॉईंटची बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार काहीही करायचं असेल तुम्हाला, तर पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून मगच स्थान लिहायची, म्हणजे तुमची वजाबाकी चुकणार नाही. आता बघा, 0 जशाचं तसं होईल, 0मधून 1 जाणार का? नाही. म्हणून इथे 10 झाले, इथून इथे घेतले 10 झाले, इथून इथे घेतले 10 झाले, इथून इथे घेतलं 10 झालं. आता 10मधून 1 गेला 9. आता इथून 1 इकडे घेतला होता, इथे 9 पॉईंट, इथे 9, इथे 9 आणि इथे 4. म्हणजेच याचा आन्सर काय राहील? 499.99. किती? 499.99 असा याचा आन्सर राहील. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता हा झाला 1 आणि 5 मधील डिफरन्स. आता तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतात की 6 आणि 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? बघा, स्थानिक किमतीतील फरक किती? कोणत्या कोणत्या संख्येच्या? बघा, संख्या कोणत्या दिलेल्या आहे? 6 आणि 3. 6 आणि 3. आता 6ची स्थानिक किंमत किती आहे? 1 दशक स्थानी आहे, म्हणजेच 6ची स्थानिक किंमत किती असेल? 60. 6ची स्थानिक किंमत किती असेल? 60. आणि इथे 3 अंक 2 ठिकाणी आहे, परंतु आपल्याला ह्या 3चा पॉईंटच्या नंतरच्या 3चा विचार करायचा आहे. आपण इथे दुसरा अंक लिहून घेऊ, 5. ठीक आहे, कारण इथे 3 2 ठिकाणी आहे म्हणून 5. आता इथे 3 दिलेले आहे, तर ह्या 3चा विचार करायचा आहे आपल्याला. 3 आता पॉईंट आहे म्हणून इथे 0.300 अशा पद्धतीला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपल्याला. आता काय करायचं? वजाबाकी करून घ्यायची. फरक म्हणल्याच्या नंतर वजाबाकी 1 2 3. ठीक आहे. आता 0.300 अशा पद्धतीने यांची वजाबाकी करून घ्यायची आपल्याला. 0मधून 0. आता इथे 0मधून 3 जाणार का? नाही. म्हणून इथे पण 0 आहे, याच्यापासून पण आपल्याला घेता येणार नाही. आता काय करायचं? 6पासून इथे घेतला 10 झाले, 10पासून इथे घेतला इथे 10 झाले, ह्या 10मधून 3 गेले 7 राहिले. पॉईंट इथे जशास तसा देऊन द्यायचा. आता इथून 1 दिला म्हणजे इथे 9 राहिले, हे 9 जशास तसे लिहायचे, इथे 5 म्हणजेच 59.70. 7 जरी दिला तरी चालेल, कारण त्या शून्याला व्हॅल्यू नसतो.
पॉईंटच्या नंतरच्या अंकाला व्हॅल्यू असते, या शून्याला अजिबात व्हॅल्यू नसते. आता 59.7 याचा आन्सर राहील. अशाच पद्धतीने बघा तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो 238 या संख्येतील तीन या अंकातील स्थानिक किमतीतील फरक किती. आता फरक विचारला आलेला आहे. फरक म्हणजेच याच्या आधी पण तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं आहे, फरक जर सांगितलं तर वजाबाकी करायची. आता बघा 35, आता एकक म्हणजे 5, दशक म्हणजे 3. दशक स्थानिक आहे, स्थानिक किंमत विचारलेली आहे म्हणून 3ची स्थानिक किंमत किती असेल 30. आता ह्या 3ची स्थानिक किंमत काढायची. या 3ची स्थानिक किंमत काढण्यासाठी पॉईंटच्या आधी आहे म्हणून इथे 0 देऊ, इथे पॉईंट देऊ आणि परत एक 0 देऊ. त्याच्यानंतर 3 आहे, 3 ठीक आहे. त्यानंतर 0 आहे म्हणजेच 0.003. शून्याला व्हॅल्यू नाही, 0 नाही दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा यांची फरक इथे काय दिलेलं आहे, फरक दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, वजाबाकी करून घ्यावं लागेल. 0.03 छेद. आता यांची वजाबाकी करून घेऊ आपण. आता इथे 30च्या नंतर काही नाही म्हणजे इथे पॉईंट, इथे एक 0, इथे एक 0. आता काय राहिलं आपल्याकडे 30.00 आणि इथे 0.03 असा यांचीही वजाबाकी करून घेऊ. आता इथून एक घेतला, इथून इथे एक घेतला, इथून इथे एक घेतला, इथे परत 9 राहिले, इथे 9 राहिले, इथे 10 झाले. 10मधून 3 गेले, 7 राहिले. किती राहिले, 7. आता हे 9 जशास तसे. आता 1 पॉईंट 2 पॉईंट हा पॉईंट जशास तसे खाली येऊन जाईल. आता हा 9 इथे येईल, इथे 3मधून इथे एक घेतलेले आहे, इथे 2 राहील, हे 2 जशास तसे. 29.97 किती राहील, 29.97 हा फरक राहील. या दोघातील हा स्थान आणि हा स्थान, या दोघातील स्थानिक